तुला काहीच नाही 920 आपण 15 टन घालतो. व्हिडिओ आपले येतील अशी अपेक्षा मंडळी. मी नागेश माळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 9 वाजले तर आणि मी आहे सध्या म्हैसूरमध्ये थोडं आतमध्ये आहे. तसं काय नाही, थोडं बायपासून एक 4 किलोमीटर आत आलो. आणि विषय काय झाला, आपण आलो घेऊन पायपा. थांबा पायपा दाखवतो. तर ह्या आहे त्या पायपा, हाईट 1-2 पायपा आल्या त्यावर, म्हणजे 1.5-2 फूट आले हाईट. आणि मागं फाळकं ओपन आले, कारण आपली गाडी आहे 19 फूट असल्यामुळे थोडं फाळकं ओपन आले. आणि त्याच्या पायपा 20 फूट. हे बघताय तुम्ही, हे आहे 20 फूट. आणि नाही पाईप आहे ते 20 फूट. आणि फाळकाले ओपन, काही विषय नाही. आणि जे आहे ना मटेरियल ते थोडं कांडकं बेंड एलबून टरबू सगळं असलं आले. खचून त्या मोठ्या ज्या आहे त्या पाईपात, त्या पाईप आहे त्या 20, म्हणजे वर आहे त्या 6 आणि खाली काय तर 14 का 15 अशा काय आहे त्या. असा सगळा विषय आहे. खचून टोटल माल म्हटलं तर लय का आलं नाही माल, म्हणजे आहे ना वजन गाडीचं टोटल एवढ्या सगळं माल घेऊन टोटल आलं तर वजन 920 एमट्या आल्या. आणि मग मोकळी चालल्या गाडी चालली. टोटल आणल्यामुळे अवरेज 8.2 अवरेज पडले, काय विषय नाही. आणि ह्या पायपा जेवढ्या असे मोठ्या दिसते तेवढ्या हलक्या म्हणजे हलक्या आहेत. फक्त एवढंच की हाईट आणि मागं फाळकं ओपन आली एवढी वाटते भीती, त्यात काही विषय नाही. आणि आपली जी भरली गाडी ती भरली होती कुपवाडमध्ये ऑस्ट्रॉलची कंपनी आहे, ऑस्ट्रॉलची पाईप त्यातनं भरली. मंगळवारी संध्याकाळी ही भरली गाडी. नंतर संध्याकाळी आलो घरी आणि काल बुधवारी दुपारी 11 वाजता निघलो आणि इथं रात्री 1 वाजता काय आलो. आणि टोटल जे आपला अंतर होता ते 740 किलोमीटर अंतर होता. आणि आपल्याला नाही म्हटलं तर 16-17 तास गेलेत, कारण थोडं थांबत देऊ. आणि दिवसाचं पोलीस पण लय अडचण करते हो, त्यात फाळकं ओपन हाईट म्हटलं थोडी अपदा होत्या. आणि आपला जे होता रोड ते सांगली जत विजापूर की वसपेठ चित्रदुर्गा शिरा तुमकुर ते डायरेक्ट म्हैसूर असा अंतर होता आपला, काय विषय नाही. आणि इथून मला सगळं थांबली हे पार्टीडाव नाही, म्हणजे मला त्यांनी लोकेशन टाकलं होतं. मला जी हे टाकलं लोकेशन त्यातलं टाकलं बाहेरचं. मग हिताला कळलं की गाडी आपली इथं आतमध्ये व्हायच्या खाली, म्हणजे काय तर कर्नाटक पाईप म्हणजे असतं काय तर कंपनी नाव आहे, कर्नाटक पाईप असं नाव आहे त्यांचं. मग गाडी आपली हिथं व्हायच्या खाली. आणि आत्ता वाजलेत 9, अजून काय यायला हमाल त्याने यायला 10 वाजले म्हटले. आणि मग आपली गाडी होणार खाली. आणि इथनं आता बघा इथनं काय माल मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण मागच्या वेळी मी एकदा आलो थांबलो काय माल भेटला नाही. आणि ऑफिस जे आहे ते 3 किलोमीटर ऑफिस आहे. तर गाडी ही खाली झालं तर जाऊन थांबतो ऑफिसला. आणि काय माल भेटतो बघा, नाही भेटला तर एक म्हणजे आजचा दिवस थांबायचा आणि थेट जाते निघा बेंगलोरला. इथनं बेंगलोर नाही 110 किलोमीटर आहे, काही विषय नाही. ते आलं मग तुम्हाला सांगतो सगळं. व्हिडिओ का कंटिन्यू कसं वाटलं काय व्हिडिओ टाकावं म्हणते, पण काय व्हिडिओ टाकायचं होय ना. आत्तापासून ठरवले व्हिडिओ टाकायचं म्हणजे टाकायचं, कारण मागच्या वेळी कित्येक व्हिडिओ केलंय बनवतोय, फक्त ते सगळं कोण टाकायचं म्हटलं का नको वाटते. हे आहे तर लय हे पण वाटते, पण आज नाही. पण आज पण व्हिडिओ टाकायचं काय होईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपला पहिला आहे आणि आजपासून डेली व्हिडिओ आपले येतील अशी अपेक्षा करतो. फायनली 1 वाजले आणि यांची माणसं आत्ता आली आणि यांचा जो मॅनेजर आहे तो आत्ता आला. विषय काय झाला, मला 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ह्याने असं सांगते आजचा थांब 1 तास थांब 10 मिनिट थांब. शेवटी 1 वाजलं आणि ह्याने आत्ता आली. आत्ता आपली गाडी व्हायला खाली. आणि त्यात काय विषय आला, आपल्या जी गाडीत माल आहे ते सगळा किरकोळ माल आहे, कारण बेंड एल्बो हे सगळे 300, 400, 300, 400, 500 असं आहे. थोडं आहे माल, त्यामुळे थोडा वेळ लागेल. आणि लय पाईप मगाशी म्हटलं सगळं लय पाईप 20 पाईप आहे खचून. आणि आता 1 वाजले. आता मला वाटते सगळं होऊन तर हिशोब घालायला 2 तास लागतील. 3 वाजतील आपल्या इथं. तर बघा. आणि आपलं जे काढलं आहे गबाळ, ही रशी, ती ताडपती आता ही 2-3 बेल्ट सगळं काढून सगळं एखादा नीट व्यवस्थित लागते ती ठेवायला. त्यात आता लई वेळ जाणार आहे, त्या विषय नाही. आणि आपली गाडी इथं लावल्या तर बघू किती वेळ ते काय लागते. आणि हे बघा माल. तर व्हिडिओ का कंटिन्यू सांगतो सगळं. फायनली सगळी गाडी झाली खाली. आणि तुम्ही बघू शकता गाडीत आणून लावल्या. आपली मगाशी गाडी होती तिकडं पलीकडे, ही थोडी भिंतच्या साईडला होती. आणि आता गाडी हिथं आणून लावल्या. सगळा माल पायपा सगळं झाले खाली, काय सगळा विषय नाही. आणि आता जे राहिले ते पोस्ट घ्यायच्या, म्हणजे शिक्का असते त्यांचा माल सगळा व्यवस्थित म्हणून आणून दिला.
काय सुद्धा काय अडचण नाही असं मग त्यांच्या म्हणजे ज्या सिबिल त्यावर शिक्का घ्यायचा. ते कोणतं साहेब येणार आहे मग ते कोणतं साहेब आला का आपण ते शिक्का घ्यायचा आणि थेट जायचं ऑफिसला. कारण दुपारचे 2 वाजलेत. मालाची कंडिशन काय मला काय वाटत नाही माल मिळेल, पण जायचं काय आपण माल भेटला ठीक नाही. थेट संध्याकाळी बेंगलोर गाठायचं. 2 तास लागतील जायला बेंगलोर इथून 110 किलोमीटर आहे. आता आपला चालू नाही. आणि सकाळ जाता मी आल्यापासून बघतो जसं आभाळ आहे असं आहे. कारण एक तर ऊन पण नाही काय नाही. हे बाई कसं झाले जसं पावसाचं वातावरण झालं. पाऊस बारीक येतोय जातोय असंच होईल. आणि अगदी असं वातावरण काळ झाड झाले. ऊन नाही काय नाही नुसतं सगळं असं दिसतंय. सगळं असं आहे प्रॉपर. काय विषय नाही. तर बघूया त्याचा साहेब कोण जो आहे तो साहेब ते कधी येतोय आणि आपल्याला शिकायचं कधी भेटते आणि मग आपण चालतो. काही विषय नाही. व्हिडिओ का कंटिन्यू. तर फायनली सगळं झालं. पोस्ट बीच घेतले आणि आपण चाललो आता ट्रान्सपोर्टला. चला जावे व्हिडिओ करा कंटिन्यू.